तर शुभ सकाळ मित्रांनो, आमची सकाळ झाली आहे. आता किती वाजलेत? 6 वाजल्यात आणि 6 वाजता निघायचं होतं, पण आता सगळे उठले. तर गाईज हा महिन्यातला माझा 4था ब्रश आहे, कारण मी जिथे जातो तिथे माझा ब्रश विसरून येतो. तर चला तरी ठेवूनच भेटूयात. इंट्रो तर तुम्ही बघितला असेलच. तर गाईज आता मी रेडी झालो आहे. तिचे आंघोळ वगैरे केली आणि तेच कपडे परत घातलेत, कारण की गाडीत दिवसभर ट्रॅव्हलच करायचं आहे. सो आणि ते 4 तास पण झोपलं नसेल. सगळ्यांची तयारी झाली आहे. कसं काय जमतं तुम्हाला पण? तुम्हाला पण कसं काय जमलं सकाळी सकाळी? तर व्हाईट बीट कपड्या मामा एकदम साधं आहे आपलं कोकणात म्हणतो. पाऊ झोप झाली का नाही? अजिबात नाही. त्या गाडीत जाऊन झोपायचं आहे. गाडीत जाऊन झोपायचं. भाऊ पण रेडी झालेत सकाळी. हे सगळेच रेडी झाले. अरे बापा, झाली का तू? सगळ्यात पहिले मामाच उठलेत आणि मग सगळ्यांना उठवत उठवत खाली आलेत. हे बघा, इथं अजून झोपलीच आहे. बरं, हे झोपलेलेच बरे आहेत अजून. आपण आता गाडीची वाट बघतोय, गाडी कधी येईल. बापरे, खूपच महागाची बॅग आहे गाईज. तर गाईज आपली गाडी आली आहे. यांचे रिॲक्शन बघा गाड्या बघून. हे फेक रिॲक्शन होते साहेब. तर ही आपली अर्बेनिया आहे अशी. सो गाईज ही अशी आपली गाडी आहे. आयुष पण आलाय. खूप भारी गाडी आहे. ह्याच्यामध्ये असे भाऊ लागले कामाला सकाळ सकाळी झोळी बांधायला. गाडी एवढी भारी गाडी घेऊन पण झोळी बांधायचीच आहे गाडीत. पोरं झोपणार नाहीत कारण की त्याच्याशिवाय झोपणार नाही. हो, खूप छान गाडी आहे. म्हणजे 3 गाड्या घेऊन जाण्यापेक्षा ही एकच गाडी कशी खूप भारी. सो 7 वाजले आता आणि आपण निघतोय. फायनल ट्रिप स्टार्ट झाली आपली आता. मोरया मोरया. कुठे चालली जानू? VIP सीट दिली मामा, आत्या मामांना पद्धतशीर एकदम. आयुष कधी बोलणार आता? हा भाऊजी, हो भाऊजी बोला, आयुष कधी बोलणार आता? 10:30. खूप छान अशी आहे अर्बेनिया. तर सगळ्याच्या बाजूवर साऊंड आहेत आणि चार्जिंग पॉईंट आहेत सगळ्यांना. इथे बघू शकता एसीचे व्हेंट्स असे इथे आणि काय काय लाईट आहे अशी. हे सगळे एसीचे आहे. मस्त पाऊस चालू झालाय बाहेर, बघू शकता. खूप भारी वाटतंय बाहेर. खूप मस्त वाटतंय बसमध्ये. कसं वाटतं ताई? कसं वाटतंय आत्या? खूप सुंदर. तुमचं काय म्हणणं आहे मामा? बस चलो हॅव एन्जॉय.
यो इगतपुरी फॉग सिटी इगतपुरी. तुम्ही बघू शकता फॉग. वाव पूर्ण फॉगच फॉग आहे. चलो भाई बिस्मिल्लाह करते. नाही तो एक नाही चालत ते काय बोलतो ते एकदा बोला. hey, गरीब नवाज बुलंद आवाज बादशाह पीर. कल आना फिर चलो. हॉटेल न्यू साई. मी वडा उसळ घेतलाय काहीच खायला. मैंने इडली मागवली आहे. चला आणि मी याचा वडा करूयात. रस्सा खाते. मी खाते याचा वडा रस्सा. अरे खा तर पहिले. वडा आला नाही काय दोघं नाते करते. क्या बात आहे. वा नाश्ता करून गोळी घेऊन. आणि त्या नाश्ता बघा काहीच डोसा. वावचा डोसा बघ. माझा नाश्ता. ही मस्त आता कॉफी घेतली आहे. खूप छान होता वडा. सॅम्पल खूप भारी होता. खूप छान आहे वडा. सॅम्पल खूप भारी होता. मुन्नावा और बेबीला सांभाळत आहे तिथे. झोपली आहे ती मस्तपैकी. काय होतं? बीचवर आहे बघा गाईज कशी मारते बघा. वेडी मुलगी बघा कशी करते. सो गाईज मस्तपैकी नाश्ता झाला आहे आपला. आणि आपण आता डायरेक्ट झोपणार आहे गाडीत जाऊन. काहे खफाए से चुलबुल से बुलबुल काहे ना तू माने बतिया. काय जिथे आपल्याशी गाडी. आणि आपण इथे थांबलो असं जेवायला. प्युअर व्हेज आहे हे हॉटेल. आणि इथून समोर डायरेक्ट इमॅजिका दिसत आहे. म्हणजे पूर्ण इमॅजिकेचे राईड्स दिसत आहेत. दाखवतोय बघा हे इमॅजिका आहे इथे दिसतंय. तर मित्रांनो स्ट्रगल इज रिअल. सगळ्यांचे तुम्ही चेहरे बघून तुम्हाला समजून जाईल पोरांनी किती व्हायचा किती असेल. पंक्चर झालेत का सगळे डायरेक्ट. लय खतरनाक लागलं बापा. एक झालं की एक झोपले बघा एकदम आरामात. जेवयात खूप भूक लागली. व्हेज लाहोरी पनीर लाहोरी आणि बरेच आयटम आहेत. तर पहिले जेवूया आता. खूप भूक लागली आता. सो गाईज 9 तासांचा प्रवास करून आम्ही पोहोचलोय हरिहरेश्वरला. आम्ही पोहोचलो हरिहरेश्वरला. आणि हे थांबलं जरा रूम बघत. रूम तर एक बघितलेला पण आधी आम्हाला काही पटलं नाही. पण ते अजून बघते कारण याच्या मागे एक्झॅक्ट बीच आहे. सो सगळे चहा पित आहेत. आणि भाऊ बसलेत असे इथे. पण एक एमटी हे घे. मला एवढं छान नकोय. तुला घे. भाऊ मामूली आदमी नाही. मी चहा नाही पित. खूप छान वातावरण आहे ते बीचचं. अजून पोचलो नाही आपण. बघूयात काय विषय. खूप रस्ते छान होते. मध्ये खूप पाऊस लागला. कुठे आहेत. अरे बापरे हे बघा
हे बघा, हे बघा इथे आणि हे इथे. नाही तर मला आता दिसली डायरेक्ट. पूर्ण प्रवासात तर काय आवाजच नव्हता. तुझं काय? अरे 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 काय वाटतं मामा? एन्जॉय. गाईज खूप छान ट्रॅव्हल झाला. फक्त काय काय लोकांना उलट झाल्या मध्ये. गाईज फायनली आम्ही पोहोचलोय. चलो. आणि हा स्टे आपण घेतलाय. हाच आहे ना? क्या बात आहे. खूप छान असा स्टे आहे. चला सगळ्यात बॅग वगैरे काढूयात पाहायला लागल माती आणि जाऊयात मग. तर काही त्यांच्या तयार होईपर्यंत आम्ही चाललोय बीचवरती आता गपचूप. आम्हाला बघितलं तर परत थांबून घेतील आता. सो बघू शकता ही लाल माती खूप भारी आहे. तर डायरेक्ट बीचवरती भेटूयात. चलो मित्रांनो, आम्ही पोहोचलोय बीचवरती. खूप सुंदर असा बीच इथूनच दिसतोय. अजून तर पुढे गेलो नाहीत. चला पुढे जा. गाईज फायनली आम्ही बीचवरती पोहोचलोय. वाव, हा सी शोर आणि हा सनसेट खूप सुंदर. मनाला शांत करून टाकतो डायरेक्ट हा आवाज. एवढा पीस आहे इथे, एवढा शांतता आहे ना, खूप शांतता आहे इथे. 5-10 मिनिटं असं बसावं जरा शांतपैकी इथे. कारवा वाऱ्यावर भिर 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 पारवा नवा नवा. खूप छान आहे गाईज इथे. खूप छान असा बीच आहे हा. इथे क्राऊडच नाही म्हणजे जास्त. गाईज बीचवरून आलोय आता. चहा प्यायला थांबलोय जरा इकडे. लवकर झोपू आणि सकाळी 7 वाजता निघूया. 7 वाजता निघूया आणि सगळे जेवढे आपल्याला स्पॉट कव्हर करता येतील, जेवढे पण बीच असतील, फॉर एक्झाम्पल हरिहरेश्वर, तर आपण ते काय करूया, जेवढं आपल्याला कव्हर करता येईल तेवढे कव्हर करूया. मित्रांनो तुम्ही बघू शकता अचानक बाहेर कोण भेटलं आपल्या इथे. भाई यांनी मला स्टोरी टाकली. मला वाटलं माझी स्टोरी बघून ह्याने आतुराने जुनी स्टोरी टाकली, पण असं नाही. हा पण सेम बीचला होता आणि आम्ही पण तिथेच होतो. तर कसं वाटतंय मला भेटून? खूप आनंद झालाय. कालच जवळ होतं रात्री. काल रात्रीच मॅगडीला होतो आणि आता परत हरिहरेश्वर मध्ये. गुड मॉर्निंग गाईज. आता सकाळ झाली. रात्री खूप झोप आलेली म्हणून ब्लॉगला बंदच नाही केला.